नमस्कार मंडळी, शुभ संध्याकाळ. संध्याकाळचे 5 वाजलेत आणि ॲक्च्युली खेळत होतो क्रिकेट. तर पावसाने थोडंसं वातावरण केलेलं आहे. तर घरी आलेलो आईच्या थोडी मदतीला, कारण जी आमसाल वगैरे आहे ती बाहेर होती, बाकी कागद वगैरे टाकायचं होता. तर हा अवकाळी पाऊस आता चालूच झाला म्हणायला हरकत नाही, कारण मे महिना आहे आणि मे महिन्यामध्ये पावसाला काय सुरुवात होत नाही. तर गेले 4 ते 5 दिवस झाले गावाला पाऊस पडतो आहे. तर आज बघतो आहे तर संध्याकाळी 3-4 वाजेपर्यंत काय वातावरण नव्हतं, आत्ता जस्ट वातावरण झालेलं आहे आणि काळोख झाला आहे एकदम, आणि बारीक बारीक पाऊस पण आता शिंपडायला लागला आहे. तर चला परत आता खेळायला जाऊया. सगळं आवरलं आहे. तर निघता आईने दिला आहे आंबा. आंबा खात का जाऊया, मजा येणार. गावाला ॲक्च्युली काय आलं माहिती आहे काय, उरले सोरले आंबे पण आता आंब्याच्या झाडावरून पडत आहेत. वातावरण बघा कसं झालं, एकदम ढगाळ वातावरण आहे. हे बघा ढग कसे आलेत. आणि इकडे ॲक्च्युली आपलं हे क्रिकेटचं ग्राउंड, तिकडे आपण खेळतो आहे. तर क्रिकेट सोडून पटापट घरी यावं लागलं आवरायला. जोरात येईल की नाही माहिती नाही, पण वातावरण तर झालं आहे. भाजावळ झालेली आहे. या सगळ्या दाढी बघताय, सगळं क्लीन झालं आहे एकदम. आणि ही 2 कलमं आपली दिसत आहेत का, मळ्यांमध्ये कलमं होत नाही असं बरेच जण म्हणतात. बघूया ट्रायल म्हणून. तर परत खेळायला आलेलो आहे. प्रियेश गडची बॉलिंग करताना आणि हे ऋषिकेश बाबू गडची. एक चतुराईने 1 बॉल 1 रन असा काढलेला आहे. हा बघू शकता संध्याचा पोरगा, हे भावाजी पांडिया. नो गेंद. तुमचा चेहरा दाखवा तुमचा निराश आणि हात. अरे गेलं चालूच आहे तर. हो हो, व्हेरी नाईस. कोकण अविनाश बोलत आहेत असं मारत राहा. बंद झालं होतं. इकडं अजून एक गेंद झालेली आहे. अशा तऱ्हेने आऊट ह्याने आऊट केला. ह्यांचा चेहरा बघा, ह्यांचा चेहरा बघा. आणि ते आऊट झाले ह्यांचा चेहरा बघा, ह्यांचा चेहरा बघा. इकडे दाखव ऋषिकेश बालूगडची. आणि हे नेम धरणारे पांडेश, हा संख्या. आणि हे हाय यूट्यूब चॅनलचे मानकरी कोकणकर अविनाश. सध्या फिल्डिंग आहे आमची. हां, सध्या फिल्डिंगमध्ये आहेत. पाऊस येतोय की नाही माहिती नाही. हो, ढगाळ वातावरण झालं. हे बघू शकता, या ढगाळ वातावरणात आम्ही खेळत आहोत. हे बघा, पूर्ण ढगाळ वातावरण झालं. या ढगाळ वातावरणात आम्ही खेळतो आहे. आणि हे बॉलिंग टाकताना प्रियेश गडशीत आहेत. बॅट्समन नवीन आलेले आहेत. बॅट्समन आलेले आहेत बंड्या गडशी. एक रन असा चतुराईने 1 रन काढलेला आहे बंड्या गडशीने. 5 बॉल 6 रन झालेला आहे. आणि हे बंड्या गडशी आऊट झालेले आहेत. आणि हे इरफान पठाणचा डान्स बघू शकता. परत हा शाबाश. इरफान पठाणचा डान्स तुम्ही बघू शकता. इकडे विकेट गेल्यावर डक्क करतो. आणि यूट्यूब चॅनलचे मानकरी अविनाश बॉलिंग करताना वाईट गेंद गेलेला आहे. हा आहे वेदांत, अशोक दादा पोरगा बघू शकता तुम्ही, वेदांत. चतुराईने असा बॅटिंग बॉल दाबून 1 रन काढलेला आहे. किती रन झाला रे? हॅलो गाईज. हॅलो. व्हेरी नाईस गेंद, अतिशय. आणि हा बोल्ड गेलेला आहे. तू खेळलास? सगळे आउट झाले. बरे हे पकड. अजून आउट झाला. तुम्ही बघू शकता. तू रन नाही मोजले. हा मोजला 11-2 वर. तुम्ही बघू शकता या प्रकारे सिद्धेश घडची हे बॅटिंग वर
बॉलिंग करत आहेत आणि विकेट कीपर वेदांत आणि चांगली बॉलिंग करत आहेत साहिल गडशी. जाऊ दे. नो अरे मार ना कोणतं बोलता इथे या प्रकारे नो बॉल आला आहे. ओ चांगला बॉल. दोन उतर आणि हे थांब नवीन बॅट्समॅन आले महेंद्रसिंग धोनी. हे खूप लहान असताना खेळायचे आणि हे इकडं अति गुगली बॉलर त्यांच्या टीम मधले संकेत मालक. शॉट रे 4 रन. माझ्या पहिलं उतरायचं. आणि हे MS धोनीने चौका मारलेला आहे आणि हे साहिल बने बॉलिंग वरटत आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे धाव दोन धाव 21 झाला. हे बघा हे अतिशय असा बॉल बघा कुठे मारलेला आहे. 6 बॉक्स मध्ये 6 मारलेला आहे वेदांत बडद यांनी. अशा तऱ्हेने आमची बॅटिंग इकडे अशा तऱ्हेने आमची बॅटिंग संपलेली आहे. मारले आम्ही रन लय खूप कमी मारलेला आहे. किती मारलेला रे 4 ओव्हरमध्ये 22 24 बॉल 22च रन मारलेला आहे आम्ही. आणि हा पाऊस लय आलेला आहे आता बघू शकता तुम्ही. लय खूप असा अतिशय तिकडे डोंगरात लय पडतोय पाऊस. आणि हा त्यांना कॅमेरा सोपवताना परत हे बघा या बरं वाटतंय आम्हाला. आता जिंकू असे आशा आहे. बघूया होय ना. हे घे साहिल आपला कॅमेरा हँडल करतोय. आणि घे स्टॉप कर बॉल तशी तो बोल जरा काहीतरी. स्टॉप कर बॉल बोल जरा दादा काहीतरी. फिल्डिंग कर. बाजूट आणि आमचे कोकण करविनाश दादा आउट झालेले आहेत. पावसामुळे काय बॅटिंग चालत नाही. सोडून देतो. कोण जातो तूच जा. दादा 7 झाले 7 रन. फिल्डिंग कडे काय पांड्या रे. बॉल उडतोय बघा कसा तो. पहिला बॅटिंग करताना त्यांना जरा हे झालेलं आहे. पुढे जा. फायदा झालेला दिसतोय मला वाटतं. एक तिकडे काय चौका पण जात नाही. मारायला मारतोय सांगतो तरी. मग कसे डायलॉग आहे. हा कळत नाही तुला. आऊट झाला. मला वाटतं 22 रन पण आपण आता काही जिंकत नाही. 6 रन मारलेले आहेत. 2 बॉल 2 चौके. अजून एक मॅच खेळायची का बेंची. चला आम्ही फायनल हरलेला आहे. आणि इकडे आता आमचे नवीन अंपायर आलेत. जुने अंपायर काय सांगतायत. असं करा तसं करा. माझ्या धावतच नाही रे त्याच्याने आता. होय ना. म्हणून मुंबईला जाऊन ना असे येत नाही म्हणून प्रॉब्लेम होतात. चला मंडळी फायनली घरी आलो आहे. पाऊस तर बारीक बारीक चालूच आहे पण हवा भरपूर आहे. हवा ॲक्च्युली आली नाही पाहिजे पूर्ण वाट लावून टाकते. या मंडळी चहा प्यायला. आवाज करतोय बघा. आवाज पण करतोय आई. खरं नाही म्हणजे पडेल अजून पण एवढा काय पडला नाही आहे. बारीक बारीकच आहे. बघ हवा बघा कशी आहे. दिसते का समोरची झाडं. आणि क्लायमेट बघ कसं आहे. म्हणजे कधी पण पडेल जोरदार. ढगाळ वातावरण आहे एकदम सगळीकडे. आणि आताची हवा ही बेकार. ही अगोदरची हवा स्टार्टिंगची असते ना ती वाट लावून टाकते गावाला पूर्ण. भरपूर नुकसान करते. आणि इकडे ह्या साईडला बघताय हे सोन्याचं झाड आहे. आणि कढीपत्ता बघा मस्त झाला आहे. हा कढीपत्त्याला एवढं मस्त आहे ना हिरवागार. वर्षाच्या 12 महिने हिरवागार असतो. आता काय पावसाळ्यात येईल. पावसाळ्यात काय टेन्शन नाही. पूर्ण आमच्या अर्ध्या गावामध्ये अर्ध्या वाडीमध्ये ह्याचा कढीपत्ता जातो. आणि ॲक्च्युली ओरिजिनल एकदम गावाकडचा कढीपत्ता. वास वगैरे मस्त आहे पानांना.
सूर्यदेव आता कुठंतरी ना त्या साईडला असतील, तिथे उजेडसारखं दिसतंय ना. अजून काय सूर्यास्त झालेला नाही. 6 सव्वा 6 झालेत. सूर्यास्त साधारण आता 6:45-7ला वगैरे होतो, उशिरा होतो. चला मंडळी, चहा तर पिऊन झाले. पावसामध्ये ॲक्च्युली क्रिकेट खेळत होतो, म्हणजे क्रिकेट खेळता खेळता पाऊस आला आणि त्याच्यानंतर मग सगळी धावपळ झालेली, तर व्हिडिओ पण केलेली. तर पाऊस नंतर थोडासा थांबला आहे, पण ॲक्च्युली आहे ना गावाला पाऊस सुरू झाला की काय असं तर वाटायला लागलं. कारण रोजच्या रोज पाऊस आहे ना, दुपारी 2:30, 3, 4पर्यंत असं ऊन असतं, असं वाटणार पण नाही पाऊस आहे, आणि संध्याकाळी असा माहोल करतो भयंकर. तर ॲक्च्युली कसं आता पाऊस पडला नाही पाहिजे. आता पाऊस पडला ना, मग जेव्हा पेरणी होते मेच्या एंडिंगला, तेव्हा मग पाऊस पडत नाही. म्हणजे मग जूनच्या स्टार्टिंगला पाऊस पाहिजे, कारण रोपं वर यायला पाऊस लागतो. मग तेव्हा पाऊस पडत नाही, मग शेतकऱ्यांचे हाल होतात. त्यामुळं आता कसं सगळंच जे बोलतात ना निसर्ग चक्र हे फिरलं आहे. कारण होतं आहे काय, वृक्ष जो तोड आहे ना ती पण भरपूर होते. ॲक्च्युली मुंबई गोवा हायवे पण जो झाला आहे ना त्याच्यात पण बरीच वृक्षतोड झाली, पण त्या लेवलने झाडं काय लावले गेलीच नाही. तर आता आपण मुंबई गोवा जर प्रवास करत असाल तर लांबच्या लांब आहेत ना झाडच नसणार आहे. म्हणजे तुम्हाला सावलीसाठी जर कुठे थांबायचं असेल, शक्यतो ॲटलिस्ट बाईकसाठी तरी, 4 व्हीलर तर ठीक आहे आतमध्ये थांबतो माणूस, बाईकसाठी जरा पण कुठे झाडं नाहीत. म्हणजे त्या प्रमाणात जी वृक्षतोड झाले, तर असा हा एक प्रोजेक्ट आहे. अशा बऱ्याच साखरप्या साईडला पण आता एक रोड होतो आहे, तर तो पण रोडला बरंच म्हणजे असं आता कन्स्ट्रक्शन सुरू आहे. त्यामुळे झाडं लावणं खूप गरजेचं आहे मंडळी, नाहीतर ही अवस्था आता अशीच राहणार. कधी पण पाऊस पडणार, कधी पण काय पण होणार. असो, चला मंडळी, जमल्यास यावर्षी एक तरी झाड लावा, कसलं पण लावा, पण एक तरी झाड लावा आणि ते जपा. म्हणजे कसं आहे, पुढील काळामध्ये थोडं का होईना झाडांची संख्या वाढत जाईल. आता आमच्या घराजवळ आहे ना एक फायदा काय माहिती आहे का, किती वारा आला काय आलं तरी आम्हाला भीती नसते. हे बघा, सगळ्या बाजूने आहेत ना झाडं आहेत इकडून असं पूर्ण जर बघितलं. आणि ॲक्च्युली पूर्वेकडून आताचे वारे ना खूप येतात, तर पूर्वेकडून जेव्हा वारे येतात तेव्हा हे जे आहे चिकूची झाडं वगैरे, आंब्याची झाडं आहेत, फणस आहेत, ते सगळं हवा आहे ना रोखून धरतात आणि आपल्या घरापर्यंत हवा खूप कमी येते. असा झाडांचा बऱ्याच प्रकारे फायदा असतो. त्यामुळं जेवढी झाडं लावता येईल तेवढी लावा. विकासाच्या पाठीमागं माणूस पुढे पुढे तर चालला आहे, पण खरंच कधी कधी वाटतं हाच विकास आहे का, ते काही कळत नाही आहे. असो, चला मंडळी, आता जातो आहे आंघोळीला, फ्रेश होतो जरा, कारण खेळून आलो आहे, पावसात भिजलो आहे पण. तर आतापुरता हा व्हिडिओ पण इथे थांबूया. भेटूया परत आपण एक अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.